आतमध्ये जंतर मंतर येथे अशा पद्धतीने आणि या ठिकाणी खूप बंदोबस्त आहे। या ठिकाणी त्यांना प्रवेश वरती करून ठेवलेला आहे। अनेक मार्गांवर या ठिकाणी आतमध्ये लोकांनी येऊ नये म्हणून मेट्रो सुद्धा या परिसरातील जवळपास 17 ते 20 मेट्रो स्टेशन सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे आज जेव्हापासून मान्सून यांनी उपोषण मागं घेतलं आणि सरकारसोबत बोलणं सुरू आहे, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही मागणी यांनी 18 त्याच्याकरता धरून ठेवलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने अजूनही आपण बघू शकता की आंदोलन करते कशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आतमध्ये सुद्धा पोलीस आहेत आणि एक खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी आता कुठल्याही परिस्थितीमध्ये स्टेप घेण्याच्या संदर्भामध्ये ॲक्शनमध्ये पोलीस आहेत आणि त्या ठिकाणी जे काही क्राऊड आहे त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न पोलिसांतर्फे सुरू आहे। म्हणजे अजूनपर्यंत दिल्ली पोलीस सुद्धा या संदर्भामध्ये ते बघू शकता की आपल्याला सुद्धा ते म्हणतात की आपण सुद्धा या परिसरातून आता लिंक सोडावी। महत्त्वाची बाब दुसरी अशी की सरकारसोबत या संदर्भातल्या वाटाघाटी सुरू असताना आंदोलकांनी जी मागणी लावून धरलेली आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, तर या संदर्भामध्ये अजूनपर्यंत आंदोलकांचं समाधान त्यामध्ये झालेलं नाही आणि म्हणूनच अजूनपर्यंत या संदर्भामध्ये ज्या काही विषय सुरू आहेत हे बघू शकता आपण की अशा पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जो आक्रमक जे झालेले आहेत या ठिकाणी जे काही आक्रमकता दिसत आहे आंदोलकांमध्ये, त्यामुळे पोलीस सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने जंतर मंतर येथे एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। हे या ठिकाणी आहे, हे महत्त्वाचं आहे। ह्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांचा तो बंदोबस्त आहे। या बाजूला आपण बघू शकता की कशा पद्धतीचा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पोलिसांनी संपूर्ण मार्ग अडवून ठेवलेले आहेत आणि ते आंदोलनकर्ते आतमध्ये आहेत, जॅकेट बाहेर आहेत, प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि बॅरिकेड्स लावल्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये पब्लिक येत आहे त्यांना या ठिकाणातून बाहेर त्यांना पळवण्याचं काम सुरू आहे। दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे अत्यंत कडक बंदोबस्त आहे, छावणीचं स्वरूप आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी म्हणजे जे आंदोलनकर्त्यांचा भयानक आवाज आहे आणि आतमध्ये जे आंदोलनकर्ते आहेत ते आतमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुठल्या तरी वेगळ्या हालचाली दिसत आहेत। कारण जेव्हापासनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या हट्टाकरता म्हणजे वाटाघाटीमध्ये कुठेतरी कमी जास्तपणा झाल्यामुळे आणि ते मान्य न केल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ते मान्य न केल्यामुळे, कारण राजीनामा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतल्यामुळे आता हे आंदोलन आणखी किती काळ चालतं, केव्हापर्यंत चालतं, की याचा समारोप कसा होतो हे सुद्धा बघण्यासारखं राहील। पण सध्या तरी आपण बघू शकता, आपण या बाजूने इकडून आपण आणि खूप बंदोबस्तामध्ये या ठिकाणातील जे आंदोलन आहेत जंतर मंतर दिल्लीमधलं आंदोलन हे एक मोठं स्वरूप या ठिकाणी घेतलेलं आणि म्हणूनच जंतर मंतरच्या या आंदोलनाला ज्या पद्धतीने या ठिकाणातील आंदोलनकर्त्याची जी मागणी लावून धरलेली आहे, कारण सरकारसोबत ज्या पद्धतीचं मान्सून यांचं उपोषण मागं झाला सुटल्यानंतर कुठेतरी यामध्ये ब्रेक होईल असं वाटलं होतं, पण असा कुठलाही ब्रेक या ठिकाणी दिसत नाही। उलट करते हे तीव्र स्वरूपामध्ये आणि या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे। धन्यवाद।